हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो मी हर्षदा, तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज मी चतुर्शिंगी मंदिरात आलेली आहे. तर मी तुम्हाला इथला परिसर आणि मंदिर दाखवणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तर व्हिडिओला आपण कंटिन्यू करूया. पुण्यातील हे मंदिर खूप प्रसिद्ध असून नवरात्रीमध्ये येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. आज वातावरण खूप छान आहे आणि मनामध्ये एक वेगळीच उत्सुकता आहे. मंदिराचा परिसर आल्यानंतर सर्वात प्रथम दिसते ती भक्तींची श्रद्धा आणि देवीच्या जयघोषाने भरलेले वातावरण. देवीच्या दर्शनासाठी आपल्याला या पायऱ्या चढाव्या लागतात. प्रत्येक पायरी चढताना भक्तिभाव आणखीन वाढत जातो. आजूबाजूला देवीची गाणी, प्रसादाची दुकाने आणि भक्तीची गर्दी पाहायला मिळते. तुम्ही जर पहिल्यांदाच इथे येत असाल तर सकाळी लवकर येणं अधिक सोयीचं ठरेल. आता आपण देवीच्या गाभाऱ्यात आलो आहोत. कृपया मंदिरात नियमांचे पालन करा आणि शांततेने दर्शन घ्या, असे तेथे बोलले जाते. मनातल्या सर्व इच्छा, चिंता आणि प्रार्थना घेऊन आपण देवीसमोर उभे राहतो. खरंच हा क्षण खूपच समाधान देणारा असतो. चतुर्शिंगी माता ही शक्तीचे प्रतीक मानले जाते. देवीच्या दर्शनाने मनाला शांतता मिळते आणि एक सकारात्मकता ऊर्जा मिळते. मी देवीकडे माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि तुमच्या सर्वांसाठी सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यदायी प्रार्थना केलेली आहे. दर्शन झाल्यानंतर मंदिरच्या परिसरातून पुणे शहराचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. इथलं गार वारा आणि शांत वातावरण मन प्रसन्न करून टाकते. जर तुम्ही पुण्यात येत असाल तर एकदा नक्की मंदिराला भेट द्या. दर्शनानंतर प्रसाद घेण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आजचा हा अनुभव माझ्यासाठी खूप खास होता. तुम्ही चतुर्शिंगी देवीच्या दर्शनासाठी आला असाल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा चतुर्शिंगी देवी दर्शनाचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.